नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, पुढील 48 तास राज्यामध्ये भयंकर वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मित्रांनो, काल देखील राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस झालेला आहे। तुमच्या भागामध्ये जर पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील कमेंट करून नक्की कळवा व तुमच्या भागात वातावरण कसे आहे ते देखील नक्की सांगा। मित्रांनो, तर जाणून घेऊया सविस्तर माहिती। राज्यात पुढील 48 तास कोणकोणत्या भागांमध्ये पाऊस होणार आहे। पण तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ तर पाहतायत परंतु आपल्या चॅनलला अजिबात सबस्क्राइब करत नाहीत तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर मित्रांनो, सविस्तर माहिती अशी आहे की पुढील 48 तासात राज्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर तसेच कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरारच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा ढगफुटी सदृश पाऊस, भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडच्या परिसरामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर काहीसा जास्त राहील। मात्र नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, परभणी या भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा आहे। नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, चाळीसगाव, मनमाड या सर्वत्र परिसरामध्ये आज दुपारनंतर मोठा जोरदार पाऊस होणार आहे। तसेच विदर्भात देखील आजपासून पुढील 3 दिवस पावसाचा जोर वाढणार आहे। या भागात देखील मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा या सर्वत्र परिसरामध्ये पुढील 3 दिवस पावसाचे असतील। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।